मोह क्रिकेट संघ प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय आपल्याला बघायला मिळतोय। रियान शिलेमान कार्तेश्वर मोठे भिंगार त्यांच्या अगेन्स्ट आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅक वरती मिथ 11 मोह 4 षटकांची मॅच दोन्ही टीम लक्ष असू द्या। ड्रेसिंग आणि चेसिंग या स्पर्धेचा नियम। गेम स्टार्ट मॅच ऑन पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल देऊयात कॉमेंट्री डिपार्टमेंट मधून दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। विश यू ऑल द बेस्ट प्ले अ गुड गेम। धर्मेंद्र धोंगडे आणि विनायक पाटील पहिलाच बॉल गोलंदाजी ट्रॅक वर लेट कटची नजर चेंडू फरार होतोय मस्तक पे दस्तक चेंडू फरार सीमा पार पहिल्याच बॉल वरती येतोय चौकार। जे पहिल्याच बॉल वरती दमदार सुरुवात आपल्याला बघायला मिळाली। धर्मेंद्र धोंगडे स्ट्रायकर एंड वरती त्याच्या सहसाथीनं नॉन स्ट्रायकर एंड वरती विनायक पाटील यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय यष्ट्यांचा वेध घेतलाय गोलंदाजी करत असताना रोहित पाटे उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी। आनंद स्मृती विनर्स गव्हाण आणि त्यांच्या अगेन्स्ट फाइट करेल श्री गणेश खोणी। चला दोन्ही संघाचे संघनायक आपण या व्यासपीठावरती नाणेफेकी करण्यासाठी पुढचा बॉल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल साहिल जगे। अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर होईल दुसऱ्या क्रमांकाचा इथून फलंदाज बाद होतोय साहिल जगे। सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला मेरे गावाच्या संजय शेटचं नाव गाजतंय तालुक्याला मेरे गावाच्या संजय शेटचं नाव गाजतंय तालुक्याला संजय शेट पाटील मेरे गावाचा आलाय नावा रूपाला संजय शेट पाटील मेरे गावाचा आलाय नावा रूपाला। थँक्यू डीजे। दोन चेंडू आणि लागोपाठचे दोन दे धक्के टीम कार्तेश्वर मोठे भिंगार संघाला लागलेत। पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्याच नंतर दोन चेंडू आणि दोन विकेट आपल्याला बघायला मिळाले। हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय रोहित पाटे गोलंदाजी मार्क वरती आपण बघितलं या स्पर्धेमध्ये। तर याच दरम्यान खानाव महालुंगी ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोहर शेठ आरिवले साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले। साहेब या व्यासपीठावरती ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलं जात आहे। या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। नेक्स्ट बॉल इथून फटका अजून एक फसलाय आणि अजून एक डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये। जशा प्रकारे पहिल्या बॉल वरती चौकार ठोकला ना त्याच नंतर रोहित पाटेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवरती 4 धावा त्यानंतर लागोपाठचे 2 विकेट त्यानंतर अजून एक डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय। नेक्स्ट बॉल इथून गोलंदाजी मार्ग वरती रोहित पाटे आपल्याला बघायला मिळतोय। तर धन्यवाद। या ठिकाणी आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांवरती असणार हे प्रेम मित्रांनो पाहतोय आणि या प्रेमापोटी आज खऱ्या अर्थानं पाहू शकाल बीड जिल्ह्यातून सन्माननीय अमनजी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समेत आपण पाहतो सन्माननीय अक्षय सूर्यवंशी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। मी सरपंच चषक 2024 या स्पर्धेमध्ये महालुंगी कानाव ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोहर शेठ आरिवले त्यांच्या समेत बीड जिल्ह्यावरून मान्यवरांचं आगमन झालंय। ते अमन शेठ आणि सूर्यवंशी साहेब आपलं आम्ही ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समेत आता कुंडलिक तवले साहेब यांचं देखील आगमन झालंय। साहेब यावं आपलं या चषकामध्ये सरपंच चषक मध्ये सहर्ष स्वागत। पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती आपल्याला धावा बघायला मिळतात। 6 धावा धाव पुस्तकावरती लॉस ऑफ 3 विकेट 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत आणि 6 धावा धाव पुस्तकावरती।
ठेवलाय भारी खानाव गावाला सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतय तालुक्याला मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतय तालुक्याला संजय शेठ पाटील मेरे गावाचा आलाय नावा रूपाला संजय शेठ पाटील मेरे गावाचा आलाय नावा थँक्यू डीजे. असं वाटलं होतं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय म्हणजे धाबांचा डोंगर उभा केला जाईल कार्तेश्वर मोठे भिंगार, मात्र इथून अडचणीमध्ये सापडलाय. आता अडचणीवर संघर्ष करावा लागेल इथून कार्तेश्वर मोठे भिंगारला. पहिलं सत्र पहिलं षटक संपलंय. पहिल्या सत्रामधील आपल्याला बघायला मिळालं पॉवर प्लेचं पिहवनचं पहिलं षटक संपलं रोहित पाटेचं. त्यानं धाबा खर्च केल्या फक्त 6 आणि मैदानाच्या बाहेर विकेट काढल्या 3. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. 2 फलंदाज आपल्याला बघायला मिळतील अशोक आणि त्याच्या समवेत आपण बघतोय विनायक पाटील. अशी ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल आपल्याला. नवीन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती बघायला मिळतोय सुमित मोरे, ज्यानं मागच्या मॅच मध्ये निर्धाव षटक हाताळलं होतं, मैदानावर फेकलं होतं. तो सुमित मोरे आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल इथून फटका लॉफ्ट केलाय लॉगॉनच्या डोक्यावरना सीमा पार तडाखा षटकार. दोन आपण बघतोय गोलंदाजी करणारा सुमित मोरे आणि त्याच्या अगेन्स्ट आपण बघतोय समोर विनायक पाटील. मागच्या मॅच मध्ये उत्कृष्ट कामगिरी या दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून राहिली होती. तर 2 मॅन ऑफ द मॅच एकमेकांविरुद्ध बेस्ट वर्सेस बेस्ट. इथून आली आहे सिंगल रन बॅटच्या स्वरूपात ही सिंगल रन आली आहे. 13 धाबा धावपुस्तकावरती बनल्या जात आहेत. दोन चेंडू फेकून झालेत आणि 13 धाबा धावपुस्तकावरती. नेक्स्ट बॉल इथून अतिरिक्त उचली घेणारा बॉल होता, सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. अजून एक डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती ज्या प्रकारे षटकार ठोकला ना त्याच नंतर सिंगल आणि आलाय अजून एक डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. 13 धाबा धावपुस्तकावरती बनल्या जात आहेत. जसं रोहित पाटीलनं पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता रोहित पाटीलला, त्याच नंतर त्यानं कमबॅक केलं होतं, तशाच प्रकारचं सुमित मोरेचं कमबॅक आपल्याला बघायला मिळतंय. इथून लेट कटची नाजाकत दाखवायची होती. अजून एक डॉट बॉल आलाय. समोर फलंदाजी मार्ग वरती 5व्या क्रमांकाचा फलंदाज अशोक शेंडे आपल्याला बघायला मिळतोय. अशोक शेंद्रे आपल्याला बघायला मिळतोय फलंदाजी मार्ग वरती आणि त्याला आलेत हे लागोपाठचे 2 डॉट बॉल. हे येणारे डॉट बॉल इथून अडचणीमध्ये सापडेल कार्तेश्वर मोठे भिंगार. फलंदाजी करत असताना आपण बघतोय फलंदाजी मार्गवर अशोक बेंद्रे. आता पंचांचा इशारा येतोय. अजून एक वाईड बॉल. अशोक शेंद्रे असतील फलंदाजी मार्ग वरती आणि अजून एक वाईड बॉल आलाय. 14 धाबा धावपुस्तकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. सुमित मोरे पहिल्या चेंडू षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 2 डॉट बॉल आणि तिसरा बॉल इथे वाईड. विचार केला त्यानं धाबा खर्च केल्यात 8 4 चेंडूमध्ये. इथून फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. फलंदाज अजून एक मैदानाच्या बाहेर होईल. अशोक शेंद्रे बॅक टू डग आउट. आज तुम्ही पाहू शकाल भारतीय जनता पार्टीचे कानाव गावचे दमदार नेतृत्व ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब आणि संपूर्ण आई जगदंबा क्रिकेट संघ कानाव यांची ही यशस्वी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी आली आहे.
आणि या खऱ्या अर्थानं आपण विचार केलात मित्रांनो, भारतीय जनता पार्टी म्हटल्यानंतर आपण पाहिलात 22 तारखेला खऱ्या अर्थानं आपल्या अयोध्यातील मंदिराचं प्रभू श्रीराम मंदिरांचं पूजन झालं आणि तमाम भगवादारी भारतच्या कोण्या कोपऱ्यातून आपल्याला पाहायला मिळाले आणि जय श्रीरामचा नारा अजून काही दिवाळीच मनवली गेली होती 22 तारखेला. अजून एक वाईट बॉल आलाय, हे लागोपाठचे 2 वाईट बॉल. गोलंदाजी मार्गवर आपण सुमित मोरे, एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये त्यानं मैदान षटक फेकलंय, मात्र या मॅच मध्ये काय करताय त्याच्या माध्यमातून 3 वाईट आपल्याला बघायला मिळतात. 16 धाबा धावपुस्तकावरती बनल्या जात आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटचा चेंडू शिल्लक असेल, दुसऱ्या क्रमांकाचं हे षटक इथून फलंदाज बाद होतोय. बॅटची आउटसाइडची एज लागली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जाऊन विसावलाय. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर होईल. इथून इनॅट नंबर 6 निखिल शेंद्रे मैदानाच्या बाहेर. प्रशांत दादा डालेत प्रमुख पाहुणे, संजय शेठच्या वाढदिवसानिमित्त ठेवले तर क्रिकेट सामने. आमदार प्रशांत दादा डालेत प्रमुख पाहुणे, शशिकांत दिसले लागले पाहुण्यांचा स्वागत करायला. शशिकांत दिसले लागले त्यांचा स्वागत करायला. मेरे गावाच्या संजय शेठचं नाव गाजतंय तालुक्याला. क्या बात है, क्या बात है. आपण पाहू शकाल भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व शशिकांत दिसले साहेब यांचं हे संगीत तुम्ही ऐकलं. एकनाथ शेठ पराड साहेब यांचं देखील तुम्ही व्यासपीठावरती आगमन पाहताय. दत्तात्रय भारती साहेब, त्यांच्या समेत कुंडलिकजी तवले साहेब, माजी ग्रामपंचायत सदस्य ज्यांना 2 वेळा सदस्य होण्याचं सौभाग्य लाभलं, ते सन्माननीय शांताराम चौधरी साहेब धुंद्रेपाडा, त्यांच्या समेत मनोहर शेठ आरिवले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कानाव महालुंगी. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यावरून आमचे मान्यवर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ते अमन साहेब, त्यांच्या समेत सूर्यवंशी साहेब. या सर्वांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि काही क्षणातच या स्पर्धेमध्ये भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन पाहायला मिळेल. इथून फटका सुंदर आहे, लॉफ्ट केलाय, लॉंग लेगच्या डोक्यावर ना हाय अँड हँडसम, सीमा पार षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. विनायक पाटीलचा विचार केला ना, अजून त्याला स्ट्राईक मिळाली नाही. जेव्हा जेव्हा स्ट्राईक मिळाली आहे तेव्हा तेव्हा त्याच्या बॅट मधून षटकार आपल्याला बघायला मिळाले. 2 वेळा त्याला स्ट्राईक मिळाली आणि 2 वेळा त्याच्या बॅट मधून आपल्याला मोठे फटके बघायला मिळाले. म्हणजे विनायक पाटीलला स्ट्रायकर एंड वरती ठेवणं महत्वाचं असेल. इथून फटका अलॉंग द कार्पेट चेंडू मिडो विकेटला तिथे अडवणी केली जाईल डीप मध्ये. तोपर्यंत 2 धावा चोरण्याचा प्रयत्न थर्ड अंपायर कडे रेफर केलाय. ऑन स्क्रीन चेक केलं जाईल ओम साई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून. तर फराड बघा, विनंती असेल या ठिकाणी नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील 3रा सामना श्री गणेश 11 वैकुंठवाची ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान खोनी आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती सदानंद स्मृती विनर्स गव्हाण 11 गव्हाण संघाचे संघनायक. टॉस साठी आपण संपर्क साधा. तर 3ऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा करूया. इट्स अ नॉट आउट. फलंदाज साहेब आहेत, आल्या त्या 2 धाबा. विनायक पाटीलची विकेट खूप इम्पॉर्टंट असेल, मागच्या मॅचचा हिरो आहेत. आणि जेव्हा जेव्हा त्या स्ट्रायकर एंड वरती आलाय विनायक, तेव्हा तेव्हा त्याच्या बॅट मधून आपल्याला मोठा फटका बघायला मिळालाय. धावपुस्तकाचा विचार केला 24 धावपुस्तकावरती होत आहेत. गोलंदाजी मार्ग वरती हर्षद कडव गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. 4थ्या क्रमांकाचा हा गोलंदाज, 3ऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज. 3रं षटक आल्यासाठी हर्षद कडव गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल इथून खोदून काढलाय, उत्कृष्ट दर्जाचा क्लासिक शॉट येतोय लॉंग लेगच्या डोक्यावर. अजून एक सीमा पार तडाखा षटकार. वाढदिवसानिमित्त ठेवले तर क्रिकेट सामने. आमदार प्रशांत दादा डालेत प्रमुख पाहुणे. संजय शेठच्या वाढदिवसानिमित्त ठेवले तर क्रिकेट सामने. आमदार प्रशांत दादा डालेत प्रमुख पाहुणे. शशिकांत दिसले लागले पाहुण्यांचा स्वागत करायला. शशिकांत दिसले लागले त्यांचा
गावाच्या संजय शेटचं नाव गाजतंय तालुक्याला. नेरे गावाच्या संजय शेटचं नाव थँक्यू. 30 गाजतंय. धाबा धाव पुस्तकावरती बनल्या जात आहे. तिसरं षटक सुरू आहे. असं वाटलं होतं धावांवरती अंकुश लावतील, मात्र विनायक पाटील इथून वाईड बॉल लाईन चेक केली आहे, ऑफ स्टिकच्या बाहेर होता आणि पंचांचा निर्णय आला अंतिम षडाला. इट इज अ वाईट. एक धाव अजून एक्स्ट्रा जी ऍड केली जाईल. आपण समोर विनायक पाटीलला बघतोय फलंदाजी मार्ग वरती 6-1-6-2-6 अशा त्याच्या बॅट मधून धावा आल्यात. उत्कृष्ट दर्जाची कामगिरी. विनायक पाटील जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत धावांचा उच्चांक गाठू शकते. अजून एक फटका हवेमध्ये केसलाय, तिथे नो मॅन्स लँड. चेंडू डिलेवर झालाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत गॅदर करतील मिळालेत. अजून 2 धावा इथे चोरू काढल्यात विनायक पाटीलला वारंवार स्ट्राईक एंड वरती ठेवलं जात आहे, कारण कार्तेश्वर मोठे बिंगार टीमच्या दुसरा फलंदाज आपण बघतोय वैभव पाटीलला माहिती आहे विनायक पाटील मध्ये क्षमता आहे, विनायक पाटील मध्ये ताकद आहे, मोठे फटके खेचू शकतो आणि तशाच प्रकारची कामगिरी आपल्याला विनायक पाटीलच्या माध्यमातून बघायला मिळते. अलाइड डॉट बॉल आपण विचार करतोय. तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकामधील 5 चेंडू फेकून झालेत आणि धावपुस्तकावरती 33 डबल 33 धावा धावपुस्तकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. समोर विनायक पाटील आहे. तिसरं षटक सुरू आहे. 11च्या सरासरीनं आतापर्यंत रन रेट आपण बघतोय धावपुस्तकावरती. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामध्ये इथून फटका अजून एक सुंदर, तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, मात्र थर्ड मॅन रिझनला चेंडू फरार आउट ऑफ द रोफ. शेवटच्या बॉल वरती तिसऱ्या षटकामधील आलाय हात चौकार. 3 षटक संपलेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती धावा झाल्यात 37. तर सदानंद स्मृती विनर्स गव्हाण 11 गव्हाण संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत आणि वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान श्री गणेश 11 कोणी संघाचे संघनायक देखील उपस्थित झालेत. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला बरोबर टॉस करायचे. सिद्धू कोहली आपला संघनायक टॉस बॉक्स मध्ये लगेच पाठवा. थँक्यू प्रवीण सर. 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा धावपुस्तकावरती बनल्या जात आहेत. चला पाणी मैदानामध्ये घेऊन जायचंय. चला 12 प्रतिनिधी अजून पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. चला स्पीड अप करा. चला थांबायचंय. 12th पेअर. चला लगेच मॅचला सुरुवात करायची. 2 ऑफिशियल आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रशांत फडके सर आणि लेग अंपायर दिलीप माली सर, मॅन फ्रॉम केरणे. उत्कृष्ट पंचाची भूमिका आपल्याला बघायला मिळते. तर प्रसादभाई तात्रे स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्या समेत आकेशभाई तात्रे आणि आमचे राजाराम बुवा सालुंके एकेकालचे जबरदस्त कॉमेंटेटर म्हणून ज्यांचे आणि उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून ज्यांची ओळख आहे, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. शेवटचं षटक आहे. 37 धावा धावपुस्तकावरती बनल्या जातात. शेवटच्या षटकामध्ये स्लॉग आउटचं षटक आहे. किती धावा येतील पाहणं अत्यंत आवश्यक. हर्षद पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. पहिलाच बॉल इथून अलॉंग द कार्पेट चिडवाला खेळून काढलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त सिंगलचं कलेक्शन. विनायक पाटीलला स्ट्राईक एंड वरती आणणं महत्वाचं आणि तेच कार्य आपल्याला बघायला मिळतंय. वैभव पाटीलच्या माध्यमातून आलेली ही सिंगल. 38 धावा धावपुस्तकावरती बनल्या जात आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. समोर विनायक पाटील सारखा एक घातक फलंदाज आहे. मोठे फटके खेचेल का? कारण शेवटचे 5 बॉल पहिल्या इनिंग मधील शिल्लक आहेत. इथून फटका सुंदर आहे. लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय, आलाय सीमा पार, चौकार. तर या ठिकाणी सदानंद स्मृती विनर्स गव्हाण 11 गव्हाण संघ उपस्थित झालाय. संघाचे पुरस्कर्ते सर्जा शंकर बैलाचे मालक प्रवीण दादा कोहली जर आले असतील त्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू प्रवीण सर. या चौकाराने धावपुस्तकावरती 42 धावा आपल्याला बघायला मिळतात. विनायक पाटील मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो आणि तशाच प्रकारची फटकेबाजी आपल्याला विनायक पाटीलच्या बॅट मधून बघायला मिळाला. हा चौकार 31 धावांवरती वैयक्तिक केलत असताना विनायक पाटीलला बघतोय. हा अजून एक मोठा फटका सरळ ब्लॅक स्क्रीनच्या वरून सीमा पार, षटकार.
वैयक्तिक 37 धावांवरती खेळत असताना विनायक माली आपण बघतोय आणि मागच्या मॅचचा विचार केला तर नॉट आउट 16 चेंडू 44 धावा त्याच्या बॅट मधून बघायला मिळाल्या आणि या मॅच मध्ये नॉट आउट 10 चेंडू 37 धावा अजून मॅच ऑन आहे त्या पुस्तकावरती 48 धावा बनवल्या गेल्यात 3 चेंडू अजून शिल्लक आहेत पहिल्या पूर्वार्धामधील समोर विनायक पाटील सारखा एक घातक फलंदाज आपल्याला फलंदाजी मार्ग वरती बघायला मिळतोय अजून एक चेंडू हवेमध्ये लॉग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत कुठल्याही प्रकारची चुकी नाही इथून मात्र फलंदाज बाद होईल विनायक पाटील इम्पॉर्टंट विकेट मैदानाच्या बाहेर वाढदिवसानिमित्त ठेवले तर क्रिकेट सामने आमदार प्रशांत दादा टाले तर प्रमुख पाहुणे संजय शेठच्या वाढदिवसानिमित्त ठेवले तर क्रिकेट सामने आमदार प्रशांत दादा टाले तर प्रमुख पाहुणे शशिकांत दिसले लागले पाहुण्यांचा स्वागत करायला शशिकांत दिसले थँक्यू डीजे शेवटच्या क्षणाला इथून फलंदाजाला परतावा लागलं विनायक पाटीलला नवीन फलंदाज सुजल जगे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय फटका अजून एक सुंदर आहे गॅप सिलेक्शन चेंडू फरार सीमा पार आउट ऑफ द रफ चौकार नाव गाजतय तालुक्याला मेरे गावाच्या संजय शेठचं नाव गाजतय तालुक्याला संजय शेठ पाटील मेरे गावाचा आला या नावा रूपाला संजय शेठ पाटील मेरे गावाचा आला या नावा रूपाला थँक्यू डीजे 52 धाबा धाव पुस्तकावरती होत आहेत 50 कंप्लीट 50 धाबा कंप्लीट होत आहेत 52 धाबा धाव पुस्तकावरती लागल्या जात आहेत अजून शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या शेवटच्या एक बॉल वरती टार्गेट सेट बॉल आहे आणि या बॉल वरती किती धावा येतील 52 धावा धाव पुस्तकावरती बनल्या गेल्यात शेवटचा बॉल इथून फटका सुंदर आहे मिड विकेटला अडवणी केली जाते तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं जोपर्यंत फेकतील तोपर्यंत या चेंडू नजीक धावा येतील 3 धावा येत आहेत 3 धावेनं पहिलं पूर्वार्ध संपलंय पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर आपण धाव पुस्तकावरती धावा बघतोय कार्तेश्वर मोठे बिंगार क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय 55 धावा धाव पुस्तकावरती बनवल्या गेल्यात जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत मीत 11 मोह क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 56 धावा तर आपण इथे टॉस करूया मान्यवरांच्या शुभ हस्ते खानाव महालुंगी ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोहर शेठ आरिवले साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते पहिल्या फेरीतील तिसरा सामना फ्रेश मॅच आपण इथे टॉस करावा तर सदानंद स्मृती विनर्स गव्हाण 11 गव्हाण या संघाचे पुरस्कर्ते सर्जा आणि शंकर बैलाचे मालक प्रवीणदादा कोहली यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती आणि वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान श्री गणेश 11 कोहली संघाचे पुरस्कर्ते SP भाई शेळके चिंचवली यांना विनंती असेल आपण यावं तर 5 षटकांची लढत असेल याची नोंद घ्या कंपल्सरी चेसिंग हेड्स इज द कॉल कॅप्टन खोनी अभिनंदन टॉस जिंकलाय वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान श्री गणेश 11 कोणी क्रिकेट संघाला प्रथम आपण या स्पर्धेमध्ये आलात आई जगदंबा 11 क्रिकेट संघ खानाव यांची स्पर्धा कशी वाटली आयोजन तर खूप छान आहे आणि आम्हाला संधी दिली त्याच्यामुळे आभार तर या ठिकाणी मान्यवरांचा शुभागमन तुम्ही या ठिकाणी पाहता मित्रांनो ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते या स्पर्धेचे आजचे प्रमुख अतिथी तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व करताना आपण पाहू शकाल आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेब तथा रायगडचे भाग्य विधाते रामशेठ ठाकूर साहेबांचे करताना भारतीय जनता पार्टीचे दमदार शिलेदार तथा भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांचं या व्यासपीठाकडे शुभागमन होत असताना आम्ही सहर्ष स्वागत करतो रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा तुम्ही पाहताय ते स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या सौभाग्यवती आपण पाहू शकाल खानाव महालुंगी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच साहेब आहेत त्या करताना पाहू शकाल आपण
जयश्रीताई शशिकांत दिसले या सरपंच साहेब आणि आज त्यांच्याच नावाची आपण सरपंच चषक ही स्पर्धा पाहतो आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार अपाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व ऍडव्होकेट शशिकांत दिसले साहेब आणि आई जगदंबा 11 क्रिकेट संघ खानाव यांनी साकारलेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय आणि या स्पर्धेसाठी आज आपण आपले प्रमुख अतिथी मित्रांनो जेवढ्या पनवेल तालुक्यामध्ये जवळजवळ 90% स्पर्धा आपण आमदार चषक सरपंच चषक ज्या बीजेपी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पाहतो असे दमदार कार्य सम्राट कुशल नेतृत्व अरुण शेठ भगत साहेबांना तुम्ही पाहताय। आत्ताच आपण आमदार चषक कोपरुलीची पाहिलीत वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपतबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच रमेश शेठ पाटील साहेब कोपरुली रोशन शेठ पाटील साहेब कोपरुली त्या स्पर्धेमध्ये देखील साहेबांच्या शुभ हस्ते आपण खरं तर उद्घाटन समारोह पाहिला आणि आज सरपंच चषक आई जगदंबा 11 क्रिकेट संघ खानाव या स्पर्धेमध्ये अरुण शेठ भगत साहेबांचं सहर्ष स्वागत त्यांच्या समेत दशरथ मात्रे साहेब भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व ऍडव्होकेट शशिकांत दिसले साहेब बाबू शेठ दिसले साहेब त्यांच्या समेत तुषारजी दुर्गे साहेब सन्माननीय दिलीप पाटील साहेब आणि त्यांच्या समेत गणेशजी तात्रे साहेब यावं अरुण शेठ भगत साहेब आपलं सहर्ष स्वागत। हे मैदान अगदी झाडी होती परंतु या मैदानाला आकार देण्याचं काम केलं ते ऍडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांनी आणि जगन्नाथ दगडू दिसले हे मैदान तुम्ही पाहताय जवळजवळ 18 एकरचे हे मैदान आणि एक मैदान बनवलं गेलंय तर एकच वादा आमचा शशिकांत दादा धन्यवाद यावं साहेब आपलं सहर्ष स्वागत। ठेवले तर क्रिकेट सामने आमदार प्रशांत दादा रुंचे डाले तर प्रमुख पाहुणे वाढदिवसानिमित्त ठेवले तर क्रिकेट सामने आमदार प्रशांत दादा रुंचे डाले तर प्रमुख पाहुणे शशिकांत दिसले लागले पाहुण्यांचा स्वागत करायला शशिकांत दिसले लागले त्यांचा स्वागत करायला मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतय तालुक्याला मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतय तालुक्याला संजय शेठ पाटील मेरे गावाचा आला या नावा रूपाला संजय शेठ पाटील मेरे गावाचा आला या नावा रूपाला। धन्यवाद डीजे क्या बात है आपण हे खऱ्या अर्थानं संगीत पाहिलं दशरथ शेठ साहेब आपलंही सहर्ष स्वागत। अरुण शेठ भगत साहेबांना तुम्ही व्यासपीठावरती पाहताय भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आज अरुण शेठ साहेबांना देखील वाटत असेल की महागुरु एमडी सर कारण काल रात्री नितलजच्या स्पर्धेमध्ये होते त्याच्यामुळे त्यांना थोडंसं प्रॉब्लेम झाला परंतु तेही थोड्या वेळात उपस्थित राहतील या स्पर्धेमध्ये आणि आपल्याला माहित असेल की आपण जसं बैलगाडा क्षेत्रामध्ये भिरभिर बकासूर पाहतो तसेच कॉमेंट्री क्षेत्रातील हिंद केसरी म्हणून ज्यांना आपण समजतो कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे पुरस्कृत सन्मान आपण एमडी गडगे सरांकडे पाहतो आणि सीनियर क्रिकेटर सुनील गावस्कर पुरस्कृत सन्मान देखील आपण त्यांच्याकडे पाहतो आणि आज भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा प्रवक्ता म्हणून ज्यांची ओळख एमडी गडगे सर नेहमीच दमदार योगदान देत असतात परंतु आज ही स्पर्धा आपण पाहिलीत मित्रांनो ते रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान उपाध्यक्ष पनवेल तालुका संजय शेठ पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा ऍडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांनी इथे खऱ्या अर्थानं साकारली आणि ही यशस्वी स्पर्धा अगदी उंच शिगेला जात असताना जाऊया मॅचच्या दिशेने मान्यवरांचा पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूया। ओव्हर टू लवेश। येस नमस्कार क्रिकेट रसिकांनो जमलेल्या तमाम सर्व प्रेक्षकांचे अतिथी मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांचे ओम साई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचे मी लवेश दिघे मोरबे तुमचं सहर्ष स्वागत करतो। सरपंच चषक 2024 मध्ये दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं जात आहे मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल सरळ हवाई सफर मिळतील या पहिल्या चेंडूवर दमदार हिट षटकार। वाढदिवसानिमित्त ठेवले तर क्रिकेट सामने आमदार प्रशांत दादा रुंचे डाले तर प्रमुख पाहुणे संजय शेठच्या वाढदिवसानिमित्त ठेवले तर क्रिकेट साहिल जगेचं स्वॅगचे स्वागत केलं जातं इथं आपल्याकडे त्याला देखील पुल केलाय व्यासपीठाला सलामी देणारा येतोय हा बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर दमदार हिट षटकार।
टीम मित 11 मोहसंघ आत्ता मात्र पहा चांगला कमबॅक पाहायला मिळाला. जडमध्ये चेंडू टाकला होता यॉर्कर पद्धतीचा, हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. खरं तर या चेंडूवर मिळेल एकेरी धाव, एकेरी धावेने धाव फलक पुढे जाईल. मित 11 मोहसंघ बिनगडी बाद 13. P1 चा षटक हाताळताना गोलंदाजी मार्कवर साहिल जगे वर आक्रमण केलं जातंय. सूर्या मस्कर चांगली फलंदाजी करताना पाहू शकता आपण. आता नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक इनला खेळताना पाहायला मिळेल मिथुन पाटील. पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल. ओ द विकेट यू मिस आहे तिरपळाची पहिला धक्का टीम मित 11 मोहसंघला मिथुन पाटील तंबूच्या आसऱ्याला. मित 11 मोहसंघ जाऊन पोहोचलाय. 56 धावांचा पाठलाग करत असताना तर व्यासपीठावरती आपण पाहताय भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका अध्यक्ष सन्माननीय अरुण शेठ भगत साहेबांना पाहताय. त्यांच्या समेत रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा युवा सरचिटणीस दशरथ म्हात्रे साहेब असुडगाव यांचंही व्यासपीठावरती शुभागमन. तमाम खरं आमचे हे मान्यवर ग्रामस्थ मंडळ खानाव. आज खरं एक भाग्याची गोष्ट आहे की खानाव गावामध्ये ज्यांनी विकासाची दमदार नेतृत्व दिली खानाव महालुंगी ग्रामपंचायतीमध्ये त्या सध्याच्या सरपंच जयश्रीताई शशिकांत दिसले मॅडम आणि आज त्यांच्याच नावाची सरपंच चषक स्पर्धेचा हे थरा तुम्ही पाहताय ते ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब आणि आई जगदंबा क्रिकेट संघ खानाव. की साहेब या स्पर्धेचा वैशिष्ट्य सांगायचं झालं की रायगड जिल्ह्यामध्ये आपण भरपूर स्पर्धा पाहिली की कुठे 10 वाजता स्पर्धा चालू होते, कुठे 11 वाजता स्पर्धा चालू होते, परंतु शशिकांत दिसले साहेबांनी सांगितलं होतं की नियम या स्पर्धेला लागले पाहिजेत आणि जवळजवळ खानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणूदादा मुंडे यांचे सुपुत्र सचिन मुंडे आणि आई जगदंबा क्रिकेट संघ खानाव आणि ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने रोज 8:45 वाजता इथे पहिला बॉल पडतो. हे वैशिष्ट्य आहे मित्रांनो आणि ही शिस्त या रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटला लागलीच पाहिजे या उद्देशाने उचललेलं हे पहिलं पाऊल आणि सक्सेस ही स्पर्धा तुम्ही पाहताय. इथे लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. एक धावेने धाव फलक पुढे येत आहे. धाव फलक पाहतोय 15. एक षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धाबा एक गडी बाद. टीम मित 11 मोहसंघ 56 धावांचा पाठलाग करत असताना एक गडी बाद 15 अशी धाव संख्या. चला वैयक्तिक पहिलं सांगी कोट्यातील दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सज्ज होतोय. 56 धावांचा पाठलाग करत असताना मित 11 मोहसंघकडून सुरुवात मात्र जबरदस्त करून दिली सूर्या मस्करने. पहिल्या 2 चेंडूवर दमदार हिट पाहायला मिळाले आणि त्यानंतर आता नवीन गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल सुजल जगे. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल. P1 चा षटक हाताळलं साहिल जगेने थोडंसं मागडं ठरलं. 15 धावा खर्च केल्या. आता सुजल जगे कोणत्या प्रकारे कमबॅक करून देईल टीम रियाज एंटरप्राइजेस कर्तेश्वर मोठे भिंगार संघाला ते पाहणं तितकंच गरजेचं. ओद विकेट तयार. हाफ ट्रॅकर होता त्याला पुल करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागला. चेंडू फाईन लेग रिजन मध्ये दमदार दणदण करत चेंडू जाईल सरळ सीमा पार. मिळतील चेंडूवर चौकार 4 रन. आपण हार्दिक हार्दिक स्वागत. या चौकाराने पहा धाव फलक पुढे येते 19 आकड्यावर. आता येणारे 17 चेंडू 37 धावेची गरज असेल तर टीम मित 11 मोहसंघाला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये कडक उन्हामध्ये आपण पाहतोय. चला चेंडूची पूर्तता करा. नवीन चेंडू ची पूर्तता करा. येणारे 17 चेंडू आणि 37 धावा.
चला क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये जा. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल मित्रांनो, अभिमान आहे आपल्याला की आज आपल्या कानाव गावाचे शिक्षक खऱ्या आदिवासी आश्रम आमच्या शांतिवन शाळेमध्ये आपण पाहिलात. आणि सध्या तुम्ही पाहताय की सुधागड एज्युकेशनचे माध्यमिक विद्यालय केवाले इथे मुख्याध्यापक म्हणून सध्या आता कार्यरत आहेत. ते लहू तात्रे सरांना विनंती करतो की यावं आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब आणि आई जगदंबा क्रिकेट संघ खानाव यांच्या वतीनं बाबूशेठ दिसले यांच्या वतीनं आपल्याला इथे आमंत्रित केलं जातं. यावं आपलं सहर्ष स्वागत आहे. जसं दुसरं षटक प्रगती पथावर असताना सुरुवात अतिशय दमदार राहिली टीम मिथिलेवन मोह संघाची. पहिलं षटक साहिल जगेने हाताळलं होतं, 15 धावा खर्च केल्या. आता सुजील जगेवर देखील प्रहार केला जातोय चौकाराने. सूर्या मस्कर आपण पाहतोय सुरुवात करून देताना या षटकाची. ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर होता, पुल केलाय, पुल आणि सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमारेच्या पलीकडे, मिळतील चेंडूवर दमदार षटकार. शशिकांत दिसले लागले त्यांचा स्वागत करायला. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतंय तालुक्याला. संजय शेठ पाटील मेरे गावाचा. सुपर फलंदाजी इथं पाहायला मिळते. सूर्या मस्करच्या बॅट मधून निघालेला हा खरं तर तिसरा दर्जेदार हिट षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आता पहा येणारे 16 चेंडू 31 धाव्यांची गरज असेल टीम मिथिलेवन मोह संघाला. 16 चेंडू 31 धावा. बॅटची गडा मोठा फटका लागवायचा. वारंवार अकुट टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत इथे सुजल जगेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर षटकार. आता तिसऱ्या चेंडूवर थोडासा कमबॅक करून देताना टीम कर्तेश्वर मोठे भिंगार संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सुजल जगे. डॉट चेंडू फेकावे लागतील. सामना जिंकायचा असेल, पुढील फेरीमध्ये दाखल व्हायचा असेल तर चांगला खेळ अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं तितकंच गरजेचं राहील. इथे पहा पुढे जेवढा चेंडू टाकला होता त्यावर चेंडूवर प्रहार केलाय. चेंडू जाईल सरळ ब्लॅक स्क्रीन वरून सीमा पार. इट्स अ ह्यूज हिट षटकार. का पाहिलात ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज झाले आणि अगदी शरीरापासून थोडासा दूर होता, बॉल पर्यंत पोहोचले आणि प्रॉपर टायमिंग. एखादा आंतरराष्ट्रीय फटका सूर्यकुमार यादव जसा लगावतो तसा फटका त्याने सूर्याने लगावलाय. जस्ट लाईक अ सूर्या. इट्स अमेझिंग. इथे पहा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग. चेंडू जाईल सरळ सीमा पार. मिळतील या चेंडूवर देखील बॅक टू बॅक षटकार. शशिकांत दिसले लागले पाहुण्यांचा स्वागत करायला. शशिकांत दिसले लागले त्यांचा स्वागत करायला. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतंय तालुक्याला. पहा साथी गुणलेखक गुलशनजी पाटील आम्हाला सांगतायत 9 चेंडू मध्ये 35 धावांची बहारदार खेळी प्रवीण सर इथं सूर्या मस्कर करताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सुजल जगे अतिशय मागडं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच पूर्णपणे खुली केली जाते. इथे पहा बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न डीपेक्षा कव्हरच्या दिशेने खेळाडू तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. लेट कट केला होता. इथे पहा षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाच्या अखेरीस धावांचा पाठलाग करत असताना टीम मिथिलेवन मोह संघ जाऊन पोहोचलाय. आता 1 गडी बाद 38. आता येणारे 12 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज टीम मिथिलेवन मोह संघाला. शेठच्या वाढदिवसानिमित्त ठेवले तर क्रिकेट सामने. आमदार प्रशांत दादा रुचे डालेत प्रमुख पाहुणे. शशिकांत दिसले लागले पाहुण्यांचा स्वागत करायला. शशिकांत दिसले लागले त्यांचा स्वागत करायला. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतंय तालुक्याला. धन्यवाद DJ. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या प्लीज, विनंती असेल. लगेच सामना स्टार्ट करा. येणारे 12 चेंडू आणि 18 धावेची गरज असेल. कोण संघ जिंकेल, कोण संघ पुढील फेरीमध्ये जाईल हे वेळ काळ सांगून जाईल आपल्याला. येणारे 12 चेंडू आपल्याला सर्व काही सांगून जातील. राऊंड द विकेट गोलंदाजी मार्कवर स्वागत केलं जातंय. येतोय हा बिग हिट. सूर्या मस्करच्या बॅट मधून निघालेला हा दर्जेदार हिट षटकार.
गोगरेचं इथं पहा स्वागत केलं जातंय. सूर्या मस्करी जाऊन फायर मॅच पूर्णपणे खुली केली जाते. येणारे 11 चेंडू 12 धावेची गरज. 6 षटकार लगवले जात आहेत. सूर्या मस्करच्या माध्यमातून इथं टॉपेज लागलाय. जेलची नामी संधी. दुसरा का मोठी विकेट. समीकरण आता बदलेल. येणारे 10 चेंडू आणि 12 धावा. चषक ठेवलाय भारी खानाव गावाला. सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला. मेरे गावाच्या संजय शेटचं नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेटचं नाव गाजतंय तालुक्याला. संजय शेट क्या बात है मित्रांनो, आपण पाहू शकाल संजय शेठ पाटील रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा भारतीय जनता पार्टी विद्यमान उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त साकारली स्पर्धा. आणि बरोबर संजय शेठ यांच्या समेत तुम्ही फोटो पाहू शकाल. ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब आणि दोघांचा जर चेहरा पाहिलात तर अगदी मोठा भाऊ आणि छोटा भाऊ एवन जोडी तुम्ही खरं या स्पर्धेमध्ये पाहू शकाल, ज्यांचं आम्हाला या स्पर्धेसाठी दमदार योगदान. 18 एकरचे हे मैदान मित्रांनो अतिशय झाडी होती, परंतु या मैदानाला रंगरोटी देण्याचं काम खरं केलं ते ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब आणि स्वर्गीय जगन्नाथ शेठ दगडू दिसले मैदान तुम्ही इथे एन्जॉय करता कानावच्या मैदानावर. ओ षटकार शॉटमपूल चेंडू डिपे स्क्वेअरच्या दिशेने फ्लॅट हिट षटकार. सात धावेची गरज. मॅच पूर्णपणे खुली केली जाते बा मेथी इलेव्हन मोह संघाकडून. लवकर संपवायचा विचार. एमिली हेलिकॉप्टर लगावण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होईल का नाही इथे मात्र पहा एलिव्हेशन या चेंडूवर कमी पाहायला मिळालं. फलंदाज इथून रोहित पाटे बॅक टू द डगआउट. चषक ठेवलाय भारी खानाव गावाला. सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला. मेरे गावाच्या संजय शेटचं नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेटचं नाव गाजतंय तालुक्याला. संजय शेट पाटील मेरे गावाचा. थँक्यू. येणारे 8 चेंडू 6 धावा. इथे पहा विनिंग फटका. चेंडू काउ कॉर्नर रिजन मध्ये स्लाइटी ब्युटी इट्स ऑल माइटी हिट. चेंडू सीमा पार 6 धावा. विजयी संघाचे इथे हार्दिक स्वागत करू. चला हस्तलुंदन करून मैदानाच्या आतमध्ये या जायचंय आणि टीम कर्तेश्वर मोठे भिंगार लाईनअप करून आपण बाहेर या. शेक हँड करून आपल्याला पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर जायचंय. या स्पर्धेतील पाहतो या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा हिरो नो डाऊट सूर्या मस्कर, ज्याने आपण पाहतोय 12 चेंडू मध्ये 42 धावांची बहारदार खेळी गेली. तर सूर्य यावा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी तत्पूर्वी इथे आपण मान्यवरांना सन्मानित करूया मित्रांनो, ज्यांचा आत्ताच या व्यासपीठावरती फटाक्याच्या आतषबाजीने आपण करत आगमन पाहिलात ते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो या स्पर्धेचे शिल्पकार खानाव ग्रामपंचायतीच्या ज्यांच्या सौभाग्यवती सरपंच साहेब आहेत त्या जयश्रीताई शशिकांत भगत यांच्या दिसले यांच्या नावाची स्पर्धा आपण एन्जॉय करताय. ते स्पर्धेचे शिल्पकार ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांच्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांचा इथे शुभ सन्मान मायची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा सन्मान. त्यांच्या समेत मनोहर शेठ आरिवले विद्यमान सदस्य एकनाथजी फराट साहेब, कुंडलिक तवले साहेब, शांताराम चौधरी साहेब, दशरथ म्हात्रे साहेब भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष. त्याच्यानंतर आपण ओबीसी सेलचे तुषारजी दुर्गे साहेब आणि वारदे साहेब. बाबूशेठ दिसले आपणास विनंती करतो आपण देखील तिथे जॉईन व्हा आणि खऱ्या अर्थाने इथे सन्मान इथे भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आज आपण शशिकांत दिसले साहेबांच्या या प्रेमापोटी तुम्ही पाहताय आणि त्यांच्यावरती असलेलं प्रेम आज साहेबांची उपस्थिती. त्याच्यानंतर आपण विनंती करूया भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष दशरथ म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण करावा. मी दशरथ साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने स्वीकारावा. सूर्यकांत ठरला या सामन्याचा सामनावीर. सूर्य यावा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. तर या ठिकाणी आपण सूर्य यावा ज्याने 12 बॉल मध्ये जवळजवळ गुलशन 42 धावांची विस्फोटक इनिंग साकारली तो सूर्य ठरलाय या सामन्याचा सामनावीर.
आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अरुण शेठ भगत साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊया मित्रांनो. अरुण शेठ भगत साहेब, प्रवीण शेठ म्हात्रे बघा आपले विद्यमान उपसरपंच, त्यांच्याच गावातील संघ आणि सध्या थेट सरपंच पदाचे उमेदवार म्हणून तुम्ही प्रवीण शेठ म्हात्रे यांना पाहता आणि त्यांच्या गावातील संघ सूर्य ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन, संघ पोहोचलाय थेट सुपर 8 मध्ये तिसऱ्या फेरीमध्ये. आणि त्याच्यानंतर मी विनंती करतो या ठिकाणी अरुण शेठ, या ठिकाणी मनोहर आरिले साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महालुंगी खानाव ग्रामपंचायतीचे, यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेच्या वतीनं मी सरपंच ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मनोहर शेठ आरिले यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. त्याच्यानंतर शांताराम चौधरी साहेबांचा झालाय, तुषार दुर्गे साहेबांचा देखील झालाय. धन्यवाद. सर्व मान्यवरांचा मनापासून आभार व्यक्त करतो. जितू तर मी अरुण शेठ भगत साहेबांना विनंती करतो की साहेब